नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज चाललेलो आहे घरी गावाकडे, कारण 2 दिवस सुट्टी आहे. म्हटलं चला गावाला जाऊन एकदा सर्वांना घरून भेटून यावं. आणि घरी जाताना राळेगणसिद्धी ह्या गावावरून जाणार आहे, तर म्हटलं चला राळेगणसिद्धीतील काही सुंदर दृश्य तुम्हाला दाखवूया. तर मित्रांनो, आता निघलेलो आहे मी पुण्यामधून आणि आत्ता वाघोलीतून सध्या वाघोलीमध्ये आहे, वाघोलीच्या पुढे. आणि पुढे गेल्यानंतर शिरूरच्या पुढे गेल्यानंतर राळेगणसिद्धी हे सुंदर गाव लागेल आणि नक्की सुंदर दृश्य तुम्हाला मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आजूबाजूचे वाघोलीच्या पुढे आल्यानंतरचे हे दृश्य. तर चला म्हटलं तुम्हाला देखील जातानाचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करूया. अशा पद्धतीने चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता पोचलेलो आहे रांजणगावच्या पाठीमागे सुरूची दूध डेअरी या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी खूप सुंदर असे पेढे भेटतात, तसेच आईस्क्रीम वगैरे, कुल्फी वगैरे, हे थंड. या ठिकाणी लस्सी वगैरे खूप सुंदर असे पदार्थ या ठिकाणी दूध डेअरीमध्ये भेटतात आणि एकदम चविष्ट अशा पद्धतीचे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी काही पेढे घेतलेले आहेत. आणि पुढे जाता जाता आत्ता पोचलेलो आहे शिरूर या ठिकाणी. शिरूरच्या बायपास या ठिकाणावरून चाललेलो आहे. आणि समोरच शिरूरची घोड नदी म्हणून आहे, तर तो घोड नदीचं सुंदर दृश्य तुम्हाला बघायला भेटेल समोरच. हा शिरूरचा बायपासचा चौक आहे. आणि समोरच पुढे ब्रिज आहे. ब्रिजवरून जाताना नदीचं सुंदर दृश्य दिसेल. आता समर सीजनमध्ये, उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी कमी आहे. पाणी म्हणजे पूर्णपणे नदी आटलेली आहे अशा पद्धतीने. पण जेव्हा पाणी असतं त्यावेळेस खूप सुंदर असं दृश्य पाहायला भेटतं. काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी एकदम कोरडी नदी झालेली आहे अशा पद्धतीने. समोरच पुढे आल्यानंतर राळेगणसिद्धी हे गाव सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीने राळेगणसिद्धीच्या रोडच्या बाजूने उंच उंच अशी झाडे आणि सुंदर असा रोड आणि गावातील घरांची रचना आणि हिरवगार सुंदर असं वातावरण या कडक अशा उन्हाळ्यामध्ये देखील या गावामध्ये. आणि हे गाव राळेगणसिद्धीतील एक पठार भागावरती असणारं हे गाव आहे. पण तरी देखील या ठिकाणी पाण्याचं नियोजन अगदी व्यवस्थित पद्धतीने समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पाण्याची कमतरता कधीच पडत नाही आणि त्यामुळे हे गाव एकदम
समाजसेवक अण्णा हजारे यांनी डेव्हलप केलेलं आहे राळेगण सिद्धी गाव. आणि ह्या गावात आपल्याला बँक देखील बघायला भेटली. तसेच या गावात खूप सुंदर अशा एज्युकेशनल व मेडिकल सर्व्हिस देखील अति चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेल्या आहेत. आणि तसेच गावातील इतर सेवा सुविधा, मंदिरे व शाळा देखील अगदी व्यवस्थित आणि सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. तर हे राळेगण सिद्धीचं शाळा आणि मंदिर गाव होतं आणि त्यातून आपण पुढे आलेलो. पूर्ण गावाला राऊंड मारून पुढं आलेलो. तर अशा पद्धतीने हे राळेगण सिद्धी गावातील हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. अगदी सुंदर अशा पद्धतीचं हे राळेगण सिद्धी हे गाव डेव्हलप झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा चौकात रिटर्न येऊन आपण राळेगण सिद्धीतील बाजूच्या डोंगरावरती आपण जाणार आहे. आणि डोंगरावरून देखील आपण दृश्य गावाचं दाखवणार आहोत. गावामध्ये भरपूर झाडं असल्यामुळे गावाचं आकर्षण हे खूप वेगळंच दिसतं ह्या गावाचं. त्यामुळे झाडे खूप महत्त्वाची आहेत. ज्या ठिकाणी झाडे त्या ठिकाणचं दृश्य हे वेगळंच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि या ठिकाणी राळेगण सिद्धीतील काही मेडिकल सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. मेडिकल सेवा सुविधा या ठिकाणी आहेत आरोग्याच्या. आता डोंगरावरती आपण जाणार आहोत या ठिकाणाहून. तर मित्रांनो, हे आहे राळेगण सिद्धी हे गाव. आपण डोंगरावरून घेतलेला हा सुंदर असं दृश्य आहे, सुंदर असा हा सीन. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देखील हे गावाचा नजारा हा डोळ्यात अगदी भरणारा हे दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय. अशा पद्धतीने आपण एक छोटासा प्रयत्न केला राळेगण सिद्धी हे गाव डोंगरावरून दाखवण्याचा. आणि आता पुन्हा आपण घराच्या दिशेने आता निघलेलो आहोत. अशा पद्धतीने तर मित्रांनो, घराच्या दिशेने जाता जाता हे पारनेर तालुक्यातील काही गावांची मध्यंतरी लागलेले हे दृश्य. अगदी काही गावांमध्ये खूप मित्रांनो एकदम डेव्हलप झालेली सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटत आहे अशा पद्धतीने. आणि पुढे जाता जाता हे असं दृश्य आपल्याला बघायला भेटले. दिवसा अशा पद्धतीने ही झाडांची हत्या करून तर मित्रांनो, फायनली आता पोहोचलेलो आहे माझ्या गावामध्ये. तर हे असं माझं गाव आणि गावातील रस्ता, घरा
घराकडे जाताना अशा पद्धतीने तर मित्रांनो आता फायनली पोहोचलेलो आहे माझ्या घरी. अशा पद्धतीने हे माझं घरचं दृश्य. आपण देखील खूप घराच्या आजूबाजूने भरपूर झाडे लावलेली आहेत. अशा पद्धतीचे हे आहे माझं घरचं वातावरण, आपला शेतकऱ्याचा फार्म हाऊस. आणि हे सकाळी सकाळी घेतलेलं सुंदर दृश्य अशा पद्धतीने. तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा.